नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत अनेक बोलींची फुलं उमललेली आपण पाहिली. कोल्हापुरीचा रांगडेपणा पाहिला, वऱ्हाडीचा गोडवा पाहिला आणि झाडी बोलीचा नाद देखील ऐकला. आज अशीच एक ठसकेदार आणि खुमासदार बोलीभाषा तुमच्या भेटीला आम्ही आणली आहे, ती म्हणजे मराठवाडी भाषा. या भाषेतील शब्द अगदी साधे पण त्यात दम जाणवतो. मराठवाडी भाषा गावरान वाटते पण त्यात सोबतच माणुसकीचा उबदारपणा देखील जाणवतो. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जसं जातो तसं या मराठवाडी बोलीचा रंग बदललेला आपल्याला दिसतो. नांदेड हे तेलंगणाच्या जवळ असल्यामुळे तिथे एक वेगळाच हेल आपल्याला बोलण्यामध्ये जाणवतो. धाराशिव आणि लातूरमध्ये थोडासा या बोलीभाषेला कानडीचा स्पर्श जाणवतो. इथे क्रियापदांची मोठी गंमत असते बरं का. म्हणजे आपण एखाद्याला विचारतो जेवलात का किंवा चाललात का, तर ते काय म्हणतात, जेवलाव, चाललाव, उठताव. आणि ऐकताना अतिशय गंमत वाटते. कोणीही ही भाषा ऐकून म्हणेल की हा माणूस 100% मराठवाडी आहे. परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जी बोलीभाषा बोलली जाते तिला थोडासा उर्दूचा स्पर्श जाणवतो, कारण या भूभागामध्ये बराच काळ निजामांचं राज्य होतं आणि म्हणूनच मराठी बोलीभाषेमध्ये इथे उर्दू अगदी सहज मिसळलेली आपल्याला दिसते. मराठवाडी बोलीची खरी ओळख म्हणजे तिची खुमारी आणि नादमधुरता. टुकटुक, धडाधड, बचाबचा, फिदी फिदी, मुळू मुळू हे शब्द फक्त ऐकले तरी मराठवाड्याची चव लागते. पोतेरा, मोप, बक्कळ, कडुसार, साळा हे शब्द मराठवाडी बोलीचं वेगळेपण जपून ठेवतात. आंबट चिंच, थंडगार, बुळचट असे शब्द एखाद्या गोष्टीचा गुण अधिक ठसवून सांगतात. मराठवाडी माणूस बोलताना म्हणींचा वापर हमखास करतो. त्याच गावच्या बोरी आणि त्याच गावच्या बाभळी, आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून, घेणं न देणं, कंदील घेऊन येणं, ह्या म्हणी म्हणजे मराठवाड्याच्या अनुभवाची शिदोरी आहेत. नदीवर कपडे धुताना होणाऱ्या गप्पा असोत, शेजाऱ्यांचं भांडण असो, लग्नातलं निवेदन असो किंवा राजकीय सभा असो, मराठवाडी बोली तिथे एक वेगळाच रंग भरते. मराठवाडा म्हणजे संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत गोरोबा यासारख्या संतांची मांदियाळी या भूमीनं दिली. अभंग, ओव्या, भारुड यासारख्या संत साहित्यामुळं ही मराठवाडी बोलीभाषा अधिक समृद्ध झाली. एकूणच काय तर मराठवाडी बोलीभाषा म्हणजे खुमासदार शब्द, नादमधुर लय आणि मनाला भिडणारी ओळ. म्हणूनच जेव्हा आपण मराठवाडी बोलीभाषा ऐकतो तेव्हा आपण नुसती भाषा ऐकत नाही, तर ऐकतो एक अख्खा प्रदेश आणि अनुभवतो एक अख्खी संस्कृती. मग मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि एकंदरीतच आमची बोलतो बोली मराठी ही मालिका हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.